किचन होम अँड मोर या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला आमच्या छोट्याशा गोड परीची ओळख करून देणार आहे। ती म्हणजे माझी भाची ग्रीवा। आमची ग्रीवा आता 5 वर्षांची झाली। तुम्हाला अंदाज आलाच असेल की ती लॉकडाऊन बेबी आहे। तिच्या आईचं डोहाळे जेवण, तिचं बारसं, पहिला वाढदिवस सगळंच लॉकडाऊनमध्ये। त्यामुळे यंदा 5वा वाढदिवस खास आणि जोरदार साजरा करायचा ठरलेलंच होतं आणि खरोखरच हे सेलिब्रेशन मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं आणि त्याचे काही क्षण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बर्थडे सेलिब्रेशनची सुरुवात झाली ती खास प्री बर्थडे फोटोशूटनी आणि त्यानंतर बर्थडेची थीम कोणती ठेवायची यावर खूप मोठी चर्चा झाली। ही थीम नको, ती थीम नको असं करत शेवटी बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू ही थीम फायनल झाली। ग्रीवाला नटायला मुरडायला खूपच आवडतं आणि म्हणूनच तिच्या एका मावशीने तिला खास मेकअप करून द्यायचं ठरवलंच होतं। हॉलमध्ये पोहोचल्यावर आधी मेकअपची तयारी झाली। ग्रीवाला लहानपणापासूनच वेगवेगळ्या एक्सप्रेशन्स आणि पोज देण्याची खूप आवड आणि कौशल्य आहे। हे सगळं अर्थातच तिच्या बाबांमुळे म्हणजेच फोटोग्राफरच्या प्रभावामुळे। मग काय कॅमेरा हातात घेतला की आमच्या बाईसाहेब तयारच, हव्या तशा पोज आणि हवी तसे एक्सप्रेशन्स देणार लगेच। तर या बटरफ्लाय थीममध्ये आमचं फुलपाखरू अगदी पेस्टल कलरच्या शेडमध्ये सुंदर तयार झालं होतं। आई, बाबा, आजी, आजोबा, आत्या, काका, ताई, दादा, सगळ्या आज्या, आजोबा, मामा, मामी आणि तिचे सगळेच मित्रमंडळी या सगळ्यांनी पेस्टल शेड्सचे पेहराव केले होते। ज्यांच्याकडे असे ड्रेस नव्हते त्यांनी तर स्पेशली पेस्टल शेडची खरेदी केली होती आणि मोठ्या उत्साहाने उपस्थित झाले होते। या सर्वांच्या प्रेमासाठी आणि उपस्थितीसाठी खरंच मनापासून आभार। या कार्यक्रमात जी आपुलकी आणि प्रेम, आनंद मिळाला तो ग्रीवाच्या चेहऱ्यावरही भरभरून दिसत होता। ग्रीवाची बडबड आणि सततचं बोलणं, घरातल्या प्रत्येकाशी संवाद साधणं, घरातल्याच नाही तर बाहेरून येणाऱ्या कोणीही लहान असो किंवा मोठा सगळ्यांशीच गप्पा मारणं अगदी सगळ्यांनाच आवडतं आणि म्हणूनच ग्रीवाने एक खास व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये तिने अगदी जन्मापासनं ते शाळेत जाईपर्यंतचा तिचा प्रवास तिच्या शब्दात सांगितला होता आणि तिने आलेल्या सगळ्या आजी, आजोबा, काका, मामा, ताई, दादा, तिचे फ्रेंड्स सगळ्यांचेच आभार मानले, त्यांना नमस्कार केला आणि याशिवाय एन्जॉय करा असंही सांगितलं। सगळे अगदी मग्न होऊन हा व्हिडिओ बघत होते आणि भावूक होऊन ऐकत होते। नंतर सुरुवात झाली ती ग्रीवाच्या खास एंट्रीची। ग्रीवाने आधीच बाबांना सांगितलं होतं, बाबा मला हटके एंट्री हवी, पूर्ण धूर धूर हवा। मग काय तिच्या बाबांनी स्मोक एंट्रीची तयारी केलीच होती। तर आमचं असं हे फुलपाखरू पेस्टल कलरच्या शेडमध्ये छान रंगीबेरंगी बलून्समधनं नाचत बागडत स्टेजवर येऊन पोहोचलं। छान किती दिसते फुलपाखरू या ट्रेंडिंग सॉन्गच्या बॅकग्राऊंडवर ग्रीवा नाचत नाचत स्टेजवर पोहोचली। डान्स करायला तर काय आम्हाला खूपच आवडतं, त्यामुळे आई आणि बाबांसोबत एक एक डान्स ठरवलेला होता। आईनी दोन्ही डान्स छान कोरिओग्राफ केले होते आणि तसे तिने करूनही दाखवले। शांभवीने काही ग्रीवाची साथ अजिबात सोडली नाही, अगदी पहिल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत सतत सावलीसारखी तिच्या आजूबाजूला। तर रंगतदार केक कटिंगचा क्षण आलाच। सगळ्यांनीच तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000 हे गाणं गुणगुणत आनंदात केक कटिंग झालं।
आलेल्या सगळ्या छोट्या फुलपाखरांनी म्हणजे मुलांनी, मित्रमैत्रिणींनी स्टेजवर धमाल मस्ती केली. भरपूर डान्स झाला, मज्जा केली. सगळ्यांना सुंदर रिटर्न गिफ्टसुद्धा मिळाले. मग काय मुलं धमाल करत, खेळत, खात-पीत दिवसाचा पुरेपूर आनंद घेत होती. मुलांनी आईबाबांना त्रास देऊ नये आणि सगळ्यांनीच पार्टी एन्जॉय करावी म्हणून आम्ही खास टॅटू काढण्यासाठी एक दादा बोलावला होता. तर सगळ्यांनीच हातावर टॅटूज काढून घेतले आणि याशिवाय घरच्या घरीच फुलपाखरू थीमचे बँड्सही तयार केले होते. आईने आणि ग्रीवाने मिळून बरं का. आणि हे बँड्ससुद्धा सगळ्या मुलांच्या हातात बांधले होते. याशिवाय दुसरीकडे ड्रॉइंग करण्यासाठी क्रेयॉन्स आणि प्रिंटेड पेपर्स आणले होते. त्यामुळे सगळी मुलं अगदी ड्रॉइंग करण्यात मग्न झाली होती. धमाल मस्ती तर केलीच, खाल्लंही व्यवस्थित आणि अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये मग्नही झाली. होता जेवणाचा मेनू. खास सेपरेट पेस्ट्रीज मागवल्या होत्या जेणेकरून केकचा लगदा होणार नाही. त्यानंतर पावभाजी, दाल तडका, जीरा राईस, थाई करी आणि सोबतच रगडा पॅटीस. याशिवाय केळीचे खांब वापरून सुंदर सजवलेला डोशाचा स्टॉल. जणू काही केरळमध्ये येऊनच डोसे खातोय असं वाटावं. सुंदर पेस्ट्रीज जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते. आमच्या ग्रीवाच्या बड्डेचे हे क्षण तुमच्यासोबत शेअर करून मलाही खूप आनंद झाला. तुम्हाला हा व्लॉग आवडला का? नक्की कमेंट करून कळवा. लाईक आणि शेअर जरूर करा आणि असेच व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.